कालपासून जोरदार कोसळणाऱ्या पावसानं चिपळूण आणि दापोली परिसरात काहीशी विश्रांती घेतली आहे। गुहागरमध्ये मात्र सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे। अविश्रांत पडणाऱ्या पावसामुळे गुहागरमध्ये सर्वत्र पाणी झालंय, तर अनेक भागामध्ये नागरिकांच्या घरामध्ये पावसाचं पाणी शिरलंय। गुहागरमध्ये मोठी नदी नसली तरी देखील ग्रामीण भागातील ओढे मात्र तुडुंब भरलेले आहेत। तर तिकडे रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट असल्याने अनेक भागांमध्ये सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासन आणि आपत्ती विभागाकडून देण्यात आलेल्या आहेत। रायगडच्या समुद्राला उधाण आलेलं आहे, तर दुपारनंतर समुद्रामध्ये उंच लाटा उसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला होताच। काही तासांमध्ये पावसाचा जोर वाढला तर समुद्र आणखी खवळेल असा अंदाजही हवामान खात्याने वर्तवलाय। दरम्यान मच्छीमारांना अजिबात समुद्रात जाऊ नये अशा सूचना प्रशासनातर्फे देण्यात आलेल्या आहेत। तर इकडे बुलढाणा जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीला पूर आलेला आहे। यामध्ये तवेरा कार वाहून गेली आहे। सुदैवाने या वाहनामध्ये कुणी बसलेलं नव्हतं। खामगाव तालुक्यामधील खामगाव नांदुरा रोडवरील सुटाळा गावातून जाणारी छोटी नदी खळखळायला लागलेली आहे। दरम्यान या नदीच्या कडेला उभी असलेली तवेरा कार डोळ्या देखत वाहून गेली। दमदार पावसामुळे हतनूर धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाण्याची आवक वाढली आणि त्यामुळे हतनूर धरणाचे एकूण 10 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। या धरणांमधून सध्याच्या घडीला 19,105 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। अजूनही पाऊस सुरू असल्याने पाण्याची आवक वाढणार असल्याने दरवाजे उघडण्याची संख्या अधिक वाढण्याची शक्यता आहे। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन।